साताऱ्यातील मायणी शहरातील चौकामध्ये सर्वपक्षीय आंदोलन। देशमुख कुटुंबातील महिलांची 14 तास ईडीने चौकशी केल्याचा निषेध होतोय। ईडी चौकशीच्या निषेधार्थ मायणी शहरात कडकडीत बंद। आमदार जयकुमार गोरेंनी जाणीवपूर्वक ईडीचं पथक पाठवल्याचा आरोप। मेडिकल कॉलेज ऍडमिशन गैरव्यवहार प्रकरणात अप्पासाहेब आणि एम.आर. देशमुख अटकेत। काल सकाळी किती वाजता साधारणतः जे अधिकारी होते ते आले आणि नेमकं काय विचारणा करण्यात आली तुम्हाला? सकाळी 7 वाजता बेल वाजली, आम्ही दरवाजा खोलला आणि ते ऑफिसर सगळे आतमध्ये आले। आत आले तसे त्यांनी आमचे मोबाईल मागितले आणि आम्हाला सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र व्हायला सांगितलं। आम्हाला समजलंच नाही काय चाललंय। आम्ही विचारलं तुम्ही कोण आहे, तर ते म्हणजे आम्ही ईडीचे ऑफिसर आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा। मग आम्ही ते पण केलं। त्यांनी डायरेक्ट आम्हाला हॉलमध्ये एकत्र केलं। हॉलमध्ये एकत्र केल्याने सकाळ सकाळची टाईम वेळ होती। कोण आंघोळीला गेलेलं, कोण लहान मुलांचं स्कूलला पाठवायचं होतं, त्यांचे काल एक्झाम होते। मग लहान मुलं जे ना आंघोळ करून बाहेर आलेले होते त्या बायकांना पण त्यांनी डायरेक्ट हॉलमध्येच आणलं ना। त्यांना नीट आवरून दिलं ना काय। 1.5 वर्षाची मुलगी आहे घरात, ती फार रडत होती, तिला दूध प्यायचं होतं, तर आधी त्यांनी तिला दूधही अर्धा तास देखील पिऊन म्हणजे दिलं नाही। मग 2.5 वर्षात कधीच ईडीची घरापर्यंत माणसं आली नाहीत, मग कालच का? 13 तास होते ते घरी। सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत संध्याकाळी काय काय विचारलं, मग तेच की सगळे रूम सगळे चेक केले। नंतर डॉक्युमेंट्स आहे का विचारत होते, सगळं सामान इकडे तिकडे केले त्यांनी। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, मायनी, सातारा।